जय गुरुदेव. हजारो वर्षांपासूनचा इतिहास बघा. या हजारो वर्षांच्या इतिहासात तुम्हाला दिसेल की इथे कथा लिहिल्या जातात त्या फक्त संघर्षाच्या. मनावर रुजतात, मनात प्रेरणा निर्माण करतात, मनात उत्साह निर्माण करतात, मनाला चेतवतात, मनाला पेटवतात. त्या कथा आहेत फक्त संघर्षाच्या. संघर्ष जितका मोठा, इतिहासात तुमचं नाव तितकं जास्त असणार आहे. कथा तुमच्याच लिहिल्या जाणारे जर आयुष्यात संघर्ष असेल तर. मला उत्तर द्या, मला सांगा. रामायणामध्ये सिंहासनावरती बसल्याच्या नंतरच्या कथा आहेत का? नाही आहेत. महाभारतामध्ये पांडवांचं राज्य पांडवांना मिळाल्यानंतरच्या कथा आहेत का? नाही आहेत. कारण तिथे संघर्ष त्यांचा संपला. जिथे संघर्ष संपतो, जिथे संघर्ष संपतो तिथे कथा संपतात. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जर संघर्षच नसला असता तर त्यांच्या आयुष्यातून आज एवढ्या वर्षाच्या नंतर नुसतं महाराजांचं नाव ऐकल्याच्या नंतर तुमच्यात प्रेरणा निर्माण झाली असती, रक्त सळसळलं असतं, चेतना निर्माण झाली असती? नाही. निर्मिती, प्रेरणा, उत्साह तेच लोक देऊ शकतात ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे. संघर्ष संपला की आयुष्य संपलं. म्हणून आयुष्यातल्या अडचणी, आयुष्यातले प्रॉब्लेम्स, आयुष्यातले संकट, माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे, खूप संकट आहे म्हणून रडत बसायचं नाही. परमेश्वराला धन्यवाद द्यायचे की यस, तू माझी निवड केलेली आहे. संघर्ष करत राहायचंय. संघर्ष विश्वासाने, आनंदाने करत राहायचंय, लढत राहायचंय. या संघर्षातूनच तुमचं नाव चिरकाळापर्यंत टिकणारे आणि केवळ तुमच्या नावातून, तुमच्या जीवनाकडे बघून, संघर्षाला हसत हसत सामोरं गेलेला तुमचा चेहरा बघून हजारो लोकांना प्रेरणा मिळणार आहे. पण आयुष्यातल्या संकटांना, आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सला, आयुष्यातल्या अडचणींना इथून पुढं नाही म्हणायचं नाही. येऊ द्या. संघर्ष करत रहा, हसत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा. कारण इतिहास त्यांचाच लिहिला जातो जे संघर्ष करतात, जे लढतात, जे हसत खेळत सामोरं जातात. त्यामुळे इथून पुढं आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात फक्त एकच गोष्ट मनात पाहिजे, यस, मीच तो आहे जो माझ्या आयुष्याला घडवणार आहे. आणि आयुष्याची तक्रार न करता माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक संकटासोबत मी संघर्ष करून लढाई जिंकणारच आहे. यस. जय गुरुदेव. जय गुरुदेव.